हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर प्रसाद जाधव यांनी पाठवला आहे. लास्ट इयर आमच्या इंजिनिअरिंगची सँड ऑफ पार्टी होती. ती संपल्यावर आम्ही मित्रांनी रात्री मरीन ड्राईव्हला जायचा प्लॅन केला. साधारण 11च्या सुमारास आम्ही ठाण्याहून निघालो. आम्ही 3 जण होतो, मी, ऋषी आणि अमित. ऋषी डोंबिवलीला, अमित बदलापूरला, तर मी ठाण्याला राहतो. त्या दिवशी आमच्यापैकी कोणीही ड्रिंक वगैरे केले नव्हते. गाडी अमितची असल्यामुळे तोच ड्राईव्ह करत होता. काही वेळातच आम्ही मरीन ड्राईव्हला आलो. मजा मस्ती केली, थंड हवेचा आस्वाद घेत टाइमपासही बराच झाला आणि आम्ही पुन्हा ठाण्याला यायला निघालो. आम्ही येताना मुद्दामून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आलो, कारण आम्हाला सीलिंगची मजा घ्यायची होती. आम्ही जसे बोरिवली क्रॉस केले तसे गाडीत आमचे भूतांचे किस्से रंगायला लागले. तेव्हा साधारण 2:30 वाजले होते आणि आम्ही घोडबंदर रोडवर होतो. ऋषी तसा थोडा भित्रा आहे, त्यामुळे इतक्या रात्री तो घरी डोंबिवलीला न जाता आजची रात्र माझ्याच घरी थांबेल आणि म्हणून आम्ही दोघं ठाण्याला उतरून अमित त्याच्या घरी बदलापूरला एकटाच ड्राईव्ह करणार असे ठरले. आम्ही अमितला सांगितले की इतक्या रात्री एकटा जाऊ नकोस, आजची रात्र माझ्याच घरी थांब, पण अमित ऐकायला तयार नव्हता. आम्हाला कारण कळत नव्हते की तो इतक्या रात्री का एकटा जायला निघाला आहे. आम्हाला राहून असे वाटत होते की एखादी अदृश्य शक्ती त्याला तसे वागायला आणि करायला भाग पाडते. मी अमितला समजावण्याचा प्रयत्न करत होतो की बदलापूरचा रोड तेवढा सेफ नाही, म्हणून जाऊ नकोस, पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. साधारण 3 वाजता आम्ही ठाण्यात माझ्या कॉम्प्लेक्सच्या खाली येऊन पोहोचलो. मी आणि ऋषी गाडीतून उतरलो आणि अमित एकटाच घरी जायला निघाला. आम्ही काही मिनिटं तिथेच रेंगाळत गप्पा करत लिफ्टपर्यंत आलो आणि तितक्यात अमितचा फोन आला. अमित प्रचंड घाबरला होता. तो म्हणाला की तुम्ही काय मला शिव्याशाप दिल्या का? मी परत येतोय. आम्ही घाबरून बाहेर कॉम्प्लेक्सच्या गेटकडे धावत आलो. अमित रिटर्न आल्यावर मी त्याला गाडी पार्किंगमध्ये लावायला सांगितली, पण अमित इतका घाबरला होता की त्याला गाडी पार्क करायला जवळपास 25 मिनिटं लागली. ज्या मुलाने मरीन ड्राईव्हपर्यंत आरामात गाडी चालवली त्याच मुलाला पार्किंग करायला इतका वेळ लागत होता. आम्ही त्याला विचारायचा प्रयत्न केला की इतके काय झालंय, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. शेवटी गाडी कशीबशी पार्क करून अमित गाडीतून उतरला आणि आम्हाला काय घडले ते सांगू लागला. जसे मी कार घेऊन कॉम्प्लेक्सच्या बाहेर पडलो आणि घोडबंदर रोडला पोहोचलो, तसे गाडीत विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली. मला भास झाला की गाडीच्या बॅकसीटवर कोणीतरी बसलंय. तशी चाहूल जाणवताच गाडीची हेडलाईट बंद चालू व्हायला लागली. म्युझिक सिस्टीममधून भयंकर आवाज येऊ लागले, कारण माझ्या मोबाईलचे ब्लूटूथ अचानक कनेक्ट झाले होते. काहीतरी विपरीत घडणार हे मी लगेच ओळखले आणि गाडी पुन्हा तुझ्या घराच्या दिशेने वळवली. हे सांगताना अमितच्या चेहऱ्यावरची भीती आणि मनात दाटलेले भय स्पष्ट दिसत होते. घडलेला प्रसंग ऐकून आम्हीही घाबरलो. जास्त काही न बोलता आम्ही तिघेही घरात आलो. देवाचे नाव घेत
झोपलो. पण त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही. सकाळी उठल्यावर आईला घडलेला किस्सा सांगितला तेव्हा आई म्हणाली की काल रात्री अमावस्या होती. अमितचे नशीब बलवत्तर, म्हणून त्याला पुन्हा घरी यायची बुद्धी सुचली, नाहीतर काहीही विपरीत घडू शकलं असतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हालाही असे काही भयानक अनुभव आले असतील तर ते मला ईमेलने किंवा आपल्या फेसबुक पेजवर मेसेजने सांगू शकता. त्याच्या लिंक्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत.